नमस्कार, मनीषा स्पाइस अँड डाइस या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पनीरचे कटलेट एकदम सोप्या पद्धतीने एकदम टेस्टी कसे बनवायचे हे बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। तर त्यासाठी मी इथे एक कांदा घेतलेला आहे, एक गाजर घेतलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या, 2 छोटे टोमॅटो आणि 2 छोट्या सिमला मिरच्या घेतलेल्या आहेत। तर कांदा मी चॉपरमध्ये या पद्धतीने असा चॉप करून घेतलेला आहे एकदम बारीक। त्याचबरोबर मी इथे शिमला मिरची पण एकदम बारीक अशी कट करून घेतलेली आहे। त्याचबरोबर मी टोमॅटो पण एकदम बारीक कट करून घेतलेला आहे। त्याचबरोबर मी 2 हिरव्या मिरच्या एकदम बारीक कट करून यामध्ये ॲड केल्या। तर गाजर हा मी असा या पद्धतीने एकदम बारीक असा किसून घेतलेला आहे आणि तो देखील यामध्ये टाकून घेतला। तर आता हे पनीर आहे, हे 1 लिटर दुधाचं मी घरीच बनवलेलं पनीर आहे। हे असं किसणीने मी एकदम बारीक असं किसून घेतलेलं आहे। तर जवळजवळ 1 वाटी एकदम थोडीशी कमी रिकामी अशी हे पनीर भरलेलं आहे। यामध्ये मी आता कोथिंबीर ॲड केली। त्याचबरोबर ज्या वाटीने मी पनीर मोजून घेतलं त्याच वाटीने मी पाव वाटी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर तांदळाचं पीठ यामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे आणि पनीर देखील आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे। तर आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही मीठ कसं कमी जास्त टाकू शकता। तर हे सगळं आता आपल्याला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे। तर ह्या भाज्यांना पाणी सुटतं, त्यामुळे एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते वरतून आपल्याला घालायची यामध्ये गरज पडत नाही। तर हे बघा या पद्धतीने असे गोळे करून एकदम अलगद हाताने आपल्याला असे गोळे करून या पद्धतीने असे कटलेट बनवून घ्यायचे हातावरती असे। तर हे बघा एकदम सोपं आहे। छोटे छोटे असे हलक्या हाताने गोळे करायचे आणि या पद्धतीने असे थापून आपल्याला सर्व कटलेट बनवून घ्यायचे आहेत। तुमची मुलं जर गाजर किंवा शिमला मिरची खात नसतील तर असे या पद्धतीने तुम्ही कटलेट्स बनवून त्यांना खाऊ घालू शकता। हे चवीला पण टेस्टी लागतात आणि मुलांना पण असं पौष्टिक आहार यातून मिळतो। तर हे बघा या पद्धतीने मी असे कटलेट बनवून घेतलेले आहेत। तर आता आपल्याला सर्व कटलेट्स असे या पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत। तर हे लहान मुलांना द्यायचे आहे म्हणून मी यामध्ये 2च मिरच्या टाकल्या आहे, पण हे तिखट खूप टेस्टी लागतं आणखी। तर तुम्ही यामध्ये आणखी मिरच्या अशा दळून जर टाकल्या तर आणखी याची चव वाढेल। त्याचबरोबर तुम्ही यामध्ये आलं लसूण पेस्ट पण घालू शकता, त्यामुळे पण याची टेस्ट आणखी वाढायला मदत होईल। परंतु मी नाही घातली। तर हे बघा या पद्धतीने सर्व कटलेट मी आता बनवून घेतलेले आहे। आता आपण हे एका पॅनमध्ये तेल तापवून हे शॅलो फ्राय करून घेऊ। तर मी एका पॅनमध्ये 1.5 ते 2 छोटे चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। तर ह्या कटलेटसाठी जास्त तेल पण लागत नाही, तर एकदम कमी तेलामध्ये हे मस्त असे शॅलो फ्राय होतात। तर आता आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवून वरतून पण यांना थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे दोन्ही बाजूनी गोल्डन ब्राऊन रंग यायला मदत होईल। तर हे बघा या पद्धतीने असं मी तेल लावून घेतलेलं आहे। साधारणपणे 2 ते 3 मिनिट एका बाजूने आपल्याला कमी गॅसवरती हे व्यवस्थित असे शिजू द्यायचे आहे गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत। आणि त्यानंतर मी हे असे पलटवून घेतलेले आहेत। तर दोन्ही बाजूनी आपल्याला हे असे तांबूस रंगावरती फ्राय करून घ्यायचे आहेत। तर मस्त असा छान असा गोल्डन ब्राऊन रंग या कटलेटला आलेला आहे, म्हणजे हे तयार आहेत। तर आपल्याला हे काढायची घाई करायची नाही, हे व्यवस्थित असे आपल्याला शिजू द्यायचे आहेत, नाहीतर मग आतल्या ज्या भाज्या आहेत ह्या कच्च्या राहतात आणि मग कटलेट असे कच्चे लागतात। तर हे तयार झालेले आहेत। साधारणपणे मला 7 ते 7.5 मिनिट लागलेले आहेत पूर्ण कटलेट असे व्यवस्थित शिजू द्यायला। तर आता मी हे या पद्धतीने सर्व कटलेट बनवून घेतलेले आहेत आणि हे आता मी एका डिशमध्ये सर्व करते। तर आपले मस्त असे हे कटलेट रेडी आहे खाण्यासाठी। तर हे तुम्ही टोमॅटो सॉस सोबत किंवा नुसते पण खाऊ शकता, एकदम छान लागतात। लहान मुले तर एकदम आवडीने खातात, तोंडाला छान चव येते। तर एकदम हेल्दी असा हा नाश्ता आहे।
तर मी तुम्हाला एक म्हणजे तोडून दाखवते। हे बघा एकदम आतपर्यंत मस्त असे हे कटलेट शिजलेले आहेत। तर सॉस सोबत खूपच मस्त लागतात। तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर कटलेट कसे झाले मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।